जय हरी. एकादश स्कंध भाग 99. 6व्या अध्यायामध्ये नाथ महाराज सांगतात की श्रीकृष्णाची कीर्ती श्रद्धापूर्वक श्रवण करण्या इतकी अंतःकरणाची शुद्धी दुसऱ्या कशातच नाही. ज्यांचं हृदय मलिन आहे त्यांना श्रीकृष्णाची कीर्ती श्रवण केल्या वाचून तपादी साधनांनी चित्तशुद्धी कधीही साधायची नाही. म्हणजे श्रीकृष्णांची कीर्ती श्रवण न करता इतर कितीही साधनं केली. आता समजा दान करू म्हटलं तर दानानं लाभ होण्याऐवजी पुष्कळ नुकसान होण्याचा संभव असतो. दान देणारा नहुष, भागवतातली कथा आहे ही, दान देणारा नहुष विहिरीमध्ये सरडा होऊन पडला. ऋष्यशृंगानं पुष्कळ तप केलं पण अखेर तो वेश्यांना वश झाला. यथाशास्त्र कर्म करावं तर कर्मयोगच फारच कठीण आहे. परीक्षित राजा, क्रौंच, मत्स्येंद्रनाथ हे सगळे श्रवणानेच तरले. त्यांच्या श्रवण म्हणजे ही भगवंताची कीर्ती श्रवण करणं यामुळे काय होतं तर दोन गोष्टी साधतात. एक तर त्यापासून चित्तशुद्धी होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जीवब्रह्माचं ऐक्य साधतं. या दोन्ही रीतींनी भक्तांचा उद्धार होतो. श्रीकृष्ण सदा सर्व काळ पूर्ण काम आहेत. तसंच तो निष्कामांचं निजधाम आहे. अशा त्याला केवळ भक्तांचा भ्रम नाहीसा करण्यासाठी कर्म करावं लागतं. म्हणून त्यानं अनेक प्रकारची चरित्र करून दाखवली आणि लोकांना मोक्षमार्गाचा जिना करून ठेवला. अत्यंत प्रेमानं त्याची कीर्ती श्रवण करणं हाच चित्तशुद्धीचा हमखास उपाय आहे. म्हणजे अगदी रामबाण उपाय आहे. या ठिकाणी स्थिर सात्विक श्रद्धा तेवढीच हे प्रमाण आहे. इतर साधनं निरुपयोगी ठरतात. सकाम बुद्धीनं जे जे काही साधन करावं ते त्या कामनेनंच वाया जातं. जो निष्काम असतो त्याच्याच अंतःकरणात परमार्थामध्ये असं चटदिशी प्रगती करतं. आता अंतःकरणाने जर प्रगती केली तर मग सगळ्याच गोष्टी सहज होऊन जातात. कारण आमचं मन, आता ह्या अंतःकरणामध्ये काय येतं, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. हे मनच जर भगवत स्वरूप झालेलं असेल तर मग बाकी दुसऱ्या कोणती गोष्टी करण्याची गरज नाही. हृदयाच्या खोल आळ्यामध्ये स्वस्वरूपाच्या बीजाचा अंकुर फुटतो. त्यातून श्रद्धेचा वेल उगवतो. त्या वेलाचा कोंब अगदी तरतरीत बाहेर पडतो. श्रीकृष्णाच्या कीर्तिश्रवणाच्या पुष्कळ पाण्यानं वैराग्याची मुळं खोल घट्ट रुततात. आता पुष्कळ पाण्यानं म्हणजे काय तर भगवंताची कीर्ती श्रवण झाल्यानंतर मन हे सात्विक होतं आणि द्रवतं आणि द्रवलेल्या मनामध्ये पाणी हे पुष्कळ निर्माण होतं आणि याच्याने काय होतं तर वैराग्याची मुळं खोल घट्ट रुततात. त्यांना श्रद्धेचं पोषण मिळालं म्हणजे तो वेल झपाट्यानं चिदाकाशात पसरतो. त्या चिदाकाशातील स्वयंप्रकाश चंद्रमा म्हणजे श्रीकृष्ण होय. बघा, आपल्यापैकी कोणी जर शेतकरी असतील तर त्यांनाही हा दृष्टांत ऐकल्याबरोबर पटकन असं क्लिक होणार. म्हणजे त्यांच्या ही गोष्ट अशी हृदयस्थ होणार की नेमकं कशामुळे काय होतं. आता हृदयाच्या खोल आळ्यामध्ये स्वस्वरूपाच्या बीजाचा अंकुर फुटतो. बघा, मातीमध्ये जेव्हा अंकुर फुटतो तेव्हा ते रोप ते हळूहळू वरती येतं. आता समजा मग तो वेल असेल तर वेल हळूहळू वरती येतो. झाड असेल तर ते रोप हळूहळू वरती येतं. आणि मग त्यातून काय होते, श्रद्धा निर्माण होते. कशामुळे तर स्वस्वरूपाच्या बीजाचा अंकुर फुटल्यामुळे श्रद्धेचा वेल उगवतो. आणि मग काय होतं, त्या वेलाचा कोंब अगदी तरतरीत बाहेर पडतो. हे कशामुळे होतं तर श्री भगवंताच्या म्हणजे श्रीकृष्णाच्या कीर्ती श्रवणामुळं. आणि ह्याचा फायदा होतो की वैराग्य प्राप्त होतं. श्रद्धेचं पोषण झालं की तो वेल झपाट्यानं चिदाकाशात पसरतो. म्हणजे आमच्या सगळ्या ज्या चक्र आहेत या सगळ्या चक्रातून वर 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 जातो. सहस्त्राकार चक्रातून वरपर्यंत जातो आणि त्या चिदाकाशातील स्वयंप्रकाश चंद्रमा म्हणजे श्रीकृष्ण हेच आहेत हे त्या साधकाला कळतं. तसं तर अनेक साधन मार्ग आहेत.
भगवंताची स्तुती करता करता नाथांनी महत्त्वाचे साधन मार्ग सांगितले आहेत. यामध्ये पहिला मार्ग आहे यज्ञाचा. आपल्या अहंकाराला बळी देणं हे मुख्य तत्व आहे. कोणत्याही यज्ञातील क्रिया सांकेतिक असतात. पशुहनन म्हणजे अहंकाराचं निर्दालन. पशुमांसाचा अत्यंत किंचित अवशेष यजमानानं ग्रहण करायचा असतो. याचा अर्थ असा की व्यवहारासाठी किंचित नाममात्र अहंकार भक्तांनी ठेवायचा असतो. म्हणजे अहंकारही गरजेचा आहे, पण तो किती असावा? नाममात्र असावा. दुसरा जो मार्ग सांगितलेला आहे तो साधन मार्ग योगाचा. योग अनेक आहेत आणि इथे नाथांनी विशेषतः तांत्रिक योगाचं वर्णन दिलेलं आहे. ते तांत्रिक योग काही आपण करत नाही आणि इतकं अवघड ऐकून पुढे करणारही नाहीत. म्हणून त्याच्यापेक्षा आपण आणखीन पुढे जाऊया की हा योग, तांत्रिक योग हा कठीणच आहे. मग आम्हाला नेमकं काय साधायचं आहे? तर आम्हाला कृष्णाची भक्ती साधायची आहे. आणि म्हणून नाथ म्हणतात की मेघश्याम मनोहर श्रीकृष्णाची मूर्ती पाहायला मिळावी म्हणून साधक कितीतरी शिणतात. श्रीकृष्णाचे केवळ चरण सर्व पातकांचा नाश करण्यास समर्थ आहेत. पापरूपी लाकडांना चरणरूपी अग्नी लागला की तो सर्व लाकडं जाळून खाक करतो. आता त्या अग्नीला काही भेदभाव असतो का? नको हे चंदनाचं याला नाही जाळायचं, हे बाभळाचं याला नाही जाळायचं, नाही. तसं की श्रीकृष्णाचे केवळ चरण हे जर आम्हाला प्राप्त झाले तर आमचे सगळेच्या सगळे पातक हे एका क्षणात जळून खाक होतात. म्हणजे परत ते निर्माण होत नाहीत. हे जे पापी आहेत ना, या पाप्यांना भयानं कापविणारं आणि प्रेमळांना अभय देणारे हे श्रीकृष्णाचे चरण. फक्त आणि कोण? तर भक्त हा सदा आपल्या अंतःकरणात वाहतात. कोण? फक्त भक्त हे आपल्या अंतःकरणात वाहतात. भक्तांचं अंतःकरण आधीच प्रेमरसानं उथमलेलं असतं. त्यामध्ये स्वस्थपणे आणि अत्यंत उल्हासानं भक्त ते चरण धारण करतात. त्यांचं ध्यान करता करता जे भक्त आपली तहानभूक विसरतात ते अत्यंत निर्भय बनतात. इथे एक श्रीकृष्णाच्या आयुष्यातला प्रसंग आठवला. तो असा की सगळेजण म्हणायचे की कृष्ण गोपिकांवर काय एवढं प्रेम करतो. रुक्मिणीला वाटायचं आणि या सगळ्या बाकी सत्यभामा वगैरे लक्ष्मणा या त्या सगळ्या गोपिकांमध्ये काय असं होतं तेव्हा. आता काय झालं, श्रीकृष्णाने ती परीक्षा घ्यायची ठरवली सगळ्यांची. आणि अचानक रात्रीतून बाबा खूप दुखतंय, खूप दुखतंय, खूप त्रास होतोय, खूप अंग दुखतंय. आता राजवैद्य बोलवले, सगळे बोलवले. आता ती कृष्णाची लीला होती. मग आता काय, कशाचाच उपाय होईना. मग तेवढ्यात देवर्षी नारद आले. नारायण नारायण म्हणे, अहो भगवंता, अहो याच्यावर काहीतरी तो उपाय असेल ना. म्हणे, काय तळमळताय, किती विव्हळताय, काय होतंय नेमकं. ते म्हणाले, नारदा तुला खरं सांगू का, याच्यावर एकच रामबाण उपाय आहे की माझ्या भक्तांचा चरणरज म्हणजे माझ्या भक्तांच्या पायाला लागलेली धूळ जर माझ्या अंगाला लागल्या गेली तर मात्र माझा हा आजार एका क्षणात बंद होणार आहे. पण ज्या भक्ताचा चरणरज माझ्या अंगाला स्पर्श करेल त्याला मात्र नरकवास प्राप्त होणार आहे, नरक यातना प्राप्त होणार आहेत त्याला. देवर्षी नारद म्हणतात, ते फारच अवघड आहे म्हणे. पण तरी मी बघतो ना म्हणे, आता आपल्या एवढ्या राण्या आहेत, हे आहेत, गेले सगळीकडे. अट सांगितली की फक्त चरणरज धूळ जर मिळाली तर भगवंताचा हा असहाय्य ताप तो दूर होणार आहे. फक्त ज्याची चरणरज भगवंताच्या अंगाला लागली त्याला मात्र नरक यातना भोगाव्या लागणार आहेत, त्याला नरकात जावं लागणार आहे. आता एक जण द्यायला तयार नाही. मग आता शेवटी नाईलाज झाला, कुणीच देईना. मग गेले गोकुळामध्ये आणि गोपिकांनी बघितलं, नारायण नारायण नारायण, अरे 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 आमच्या कृष्णाकडून आलेले. सगळ्या जणी एकत्र झाल्या आणि म्हणाल्या, देवर्षी नारद, आमचा कान्हा म्हणजे तुमचा द्वारकाधीश
चांगला तर आहे ना हो? कसं काय आलात तुम्ही? काय झालं? आणि ती नारदांची म्लान मुद्रा या गोपिकांनी बघितली आणि काळजीने विचारलं, अहो आमचा कान्हा चांगला तर आहे ना हो? पटकन सांगा. देवर्षी नारद म्हणाले, काहीतरी असह्य यातना होत आहेत, पण भगवंतांनी चरणरज भक्ताची म्हणजे भक्ताच्या चरणाची धूळ जर त्यांच्या अंगाला लागली तर त्यांच्या असह्य वेदनातून त्यांची मुक्तता होणार आहे. पण पुढचं ऐका म्हणे की जर ज्याची चरणरज त्यांच्या अंगाला लागली त्याला मात्र नरक यातना आणि नरकात वास आहे म्हणे. त्याला नरकच भोगावा लागणार आहे. एक एक गोपिका म्हणतात, देवर्षी नारद, आहो आम्हाला कृष्णासाठी नरक यातना नरकात जावं लागलं तरी चालेल, पण आमच्या कृष्णाला चांगलं वाटलं पाहिजे. अहो घ्या, चरणरज किती पाहिजे तितकी घ्या, पण आमच्या कृष्णाला मात्र बरं करा. आणि त्याचा एकही क्षण याच्यानंतरचा कोणत्याही त्रासात जाऊ नये यासाठी आमची चरणरज घ्या आणि ताबडतोब जा. असं सांगितल्यानंतर देवर्षी नारदांनी ती चरणरज आणली. भगवंतानी ते आपल्या अंगाला लावलं आणि सगळ्या राण्यांचा आता चेहरा पाहण्यासारखा झाला होता. कारण सगळ्या राण्या म्हणत होत्या की एवढं काय त्या गोपिकांमध्ये आहे. त्या गोपिकांनी हे कृतीत आणून दाखवलं की पाप्यांना भयानं कापविणारे आणि प्रेमळांना अभय देणारे श्रीकृष्णाचे चरण फक्त सदा आपल्या अंतःकरणात वाहतात. भक्तांचं अंतःकरण आधीच प्रेमरसानं ओथंबलेलं असतं. त्यामध्ये स्वस्थपणे अत्यंत उल्हासाने भक्त ते चरण धारण करतात. त्यांचं ध्यान करता करता जे भक्त आपली तहान भूक विसरतात ते अत्यंत निर्भय बनतात. आणि हीच निर्भयता या गोपिकांच्या मनामध्ये निर्माण झालेली असल्यामुळे नरकात जरी जावं लागलं, नरक यातना जरी भोगाव्या लागल्या तरी चालतील, पण आमच्या भगवंताला कोणत्याही प्रकारची वेदना होऊ नये ही त्यांच्या मनामध्ये धारणा आणि हीच विश्वासाची अखंड दोर त्यांनी वाहिलेली होती. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीत, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.